पुण्यामध्ये, कारण तिकडे मॉक ड्रिल सुरू आहे. थेट पुण्यामध्ये जाऊन या मॉक ड्रिल संदर्भातली ही दृश्य पाहूया. तर राज्यामध्ये ठिकठिकाणी आता ही मॉक ड्रिल जे आहे ते आज नियोजित होतं, त्यानुसार ते सुरू झालेलं आहे. ही ताजी दृश्य पुण्यामधनं येत आहेत आणि आपत्कालीन स्थितीमध्ये कसं सामोरं जायचं याचं एक उदाहरण किंवा याचं एक प्रशिक्षणच एक प्रकारे देण्यात येते. सर्व जनसामान्यांसोबतच यंत्रणा देखील यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. हल्ल्याचा इशारा देणारा सायरन वाजलेला आहे आणि त्याचवेळी आपत्कालीन स्थितीमध्ये कसं सामोरं जायचं, कोणती पावलं उचलायची नेमकी, या सगळ्याबद्दल आता हे मॉक ड्रिलद्वारे माहिती देण्यात येते. ही ताजी दृश्य थेट पुण्यामधली आहेत. 4ची नियोजित वेळ होती आणि त्यानुसार आता पुण्यामध्ये हे मॉक ड्रिल सुरू झालेले आहे. तर राज्यभरात ठिकठिकाणी हे मॉक ड्रिल आज होणार आहे. हे नियोजित आहे, प्रस्तावित आहे. त्यानुसार आता हे मॉक ड्रिल ठिकठिकाणी सुरू झालेलं आहे. काल मध्यरात्रीच एकीकडे भारताने 9 ठिकाणी पाकिस्तानमधले दहशतवादी तळ जे आहेत ते उद्ध्वस्त केले आणि आता युद्धजन्य परिस्थितीत नेमकं कसं सामोरं जावं याचं प्रशिक्षण राज्यामध्ये ठिकठिकाणी मॉक ड्रिलद्वारे देण्यात येते. मुंबई आणि पुणे ही 2 दृश्य आपण बघताय. 2 ठिकाणी हे मॉक ड्रिल सध्या सुरू आहे. एकीकडे पावसाने देखील थोडी हजेरी लावलेली आहे मुंबईमध्ये आणि त्याचवेळी तिकडे मॉक ड्रिल देखील आपल्याला सुरू दिसते. मुंबई आणि पुणे अशी 2 ठिकाणची दृश्य आहेत. युद्धजन्य परिस्थितीमध्ये, आपत्कालीन परिस्थितीमध्ये नेमकं कसं सामोरं जायचं, कोणती पावलं टाकायची, सायरन वाजल्यावर नेमकं काय करायचं, या सगळ्याबद्दल यामध्ये माहिती देण्यात येणार आहे. अग्निशमन दल असेल, रुग्णवाहिका असेल, पोलीस असतील, सगळ्याबद्दल सविस्तर माहिती प्रात्यक्षिकासह ही देण्यात येते या मॉक ड्रिलमध्ये.